शेकडो शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज घेऊन तहसील कार्यालयावर धडक। तालुक्यात कर्जमुक्तीचे अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रतिसाद। कर्जमुक्तीसाठी हजारो अर्ज दाखल। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर विधानसभा निवडणूक काळात प्रचाराची जाहीर सभेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते। आश्वासनाची पूर्तता करावी व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज घेऊन प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक देऊन कर्जमाफीचे अर्ज सादर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीस मुर्दाबाद अशा घोषणा देत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केलेल्या आव्हानाला शेतकऱ्यांची प्रचंड प्रतिसाद देत हजारो कर्जमाफीचे अर्ज तहसीलदारांना सादर केले। प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। सरकार येऊन 1 वर्षाचा कालावधी झाला, 2 अधिवेशनं झाले, एक अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, एक हिवाळी अधिवेशन झालं, परंतु या दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल साधी चर्चाही सुद्धा झाली नाही। त्यामुळे माननीय शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही सर्व शेतकरी एकजूट होऊन आज नांदगाव खंडेश्वर तहसीलला कर्जमाफीचे हजारो अर्ज या ठिकाणी त्यांना दाखल केलेले आहे आणि कर्जमाफीची मागणी केलेली आहे। तात्काळ या 1 ते 2 महिन्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय जर या सरकारने घेतला नाही तर आम्ही शेतकरी निश्चितपणे रस्त्यावर उतरू आणि आमचं कर्ज माफ करण्यासाठी या सरकारला भाग पाडू।